आजचा कार्यक्रम हा संगीतराज म्युझिक अकॅडमी तर्फे हा चौथा कार्यक्रम आम्ही केला. ॲक्च्युली आता आपण पाहतोय की सगळीकडे कराओकेचं वातावरण झालेलं आहे की धावपळीच्या या युगामध्ये प्रत्येकजण आपापलं काहीतरी थोडंसं रिलीफ होण्यासाठी कुठला ना कुठला तरी छंद जोपासतो. आणि म्युझिक असं आहे की त्याने रिलीफ जो मिळतो प्रत्येकाला मिळतो, पण प्रत्येकाचा हा आवडता विषय नाही असं मला नाही वाटतं. मला म्युझिक आवडतं. तर या निमित्ताने काहीतरी कार्यक्रम जो आपण करतो आहे तर ते असे आहेत की अशासाठी की ज्या लोकांना वेळ भेटतो थोडासा का होईना आपल्यासाठी गाण्यासाठी, ज्या त्यांचा छंद आहे तो छंद जोपासण्यासाठी एक काहीतरी माध्यम पाहिजे असतं. म्हणून संगीतराज म्युझिक अकॅडमी हे माध्यम आम्ही थोडंसं सुरू केलेलं आहे. या माध्यमातून थोडंसं स्टेजवरती कराओके पण आणि लाईव्ह प्रोग्राम, जसं आजचा हा कार्यक्रम झाला तो लाईव्ह कार्यक्रम माझ्यासाठी की फक्त कराओके नव्हते. कराओके 1, 2, 3, 4 म्हणजे आता खरं तर डिजिटल युग आलेलं आहे, काही सगळं फार फास्ट कुठल्याही गोष्ट आपल्याला अवेलेबल असते. तसंच कराओके इतकं इझी आहे की 1, 2, 3, 4 स्टार्ट म्हटलं तो गाणारा खूप कॉन्फिडन्स असतो, कॉन्फिडंटली गातो की चला आता स्टार्ट होणार. पण आता लाईव्हचा प्रोग्राम जो झालेला आहे त्या लाईव्हमध्ये कुठे गाणं उचलायचं आहे आणि कुठे म्युझिक संपणार आहे या गोष्टी ज्या आहेत ते ह्या माहिती नसतात. कराओकेमध्ये कसं ते इझिली समजतात, पण लाईव्हमध्ये हे त्यांना कळावं यामुळं हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. किती लोकांचा ग्रुप आहे हा तरी माझा 50 ते 55 लोकांचा आहे सध्या तरी. काय खासियत आहे मॅडम, इतकं तुम्ही रिअल जसं रिअल गाणं म्हणून? खासियत नाही, ही मेहनत आहे. खरं तर भगवंताची देणगी आहेच आहे, पण त्याला आपण म्हणतो की जो जपलं पाहिजे, त्याला अजून आपलं थोडंसं वाहून घेतलं त्या गोष्टीला त्या गोष्टी आहेत त्याला आपण जर समर्पण म्हणतो त्या गोष्टी जर केल्या तर ती गोष्ट एक छान म्हणतात ना, निखार आ जाता है हर चीज़ का. अगर काम करोगे तो घिसोगे तो अच्छे से निखरोगे, जसं सोना तपता येतं म्हणतात. असं आहे की गाण्यालाही तसंच आहे की तुम्ही छान लक्ष देऊन केलं, ऐकलं, गायलं आणि सूर जर आहे तर तो सूर अजून छान होतो. तर या माध्यमातून एक असाच प्रयत्न आहे की जरा काहीतरी करूया आणि एक छान स्टेज जे कधीतरी गातात अशांना काहीतरी स्टेज मिळायला पाहिजे, लोकांसमोर त्यांनी यायला पाहिजे त्यांच्याकडे. किती गाणे होते आज 32 गाणे होते. तुम्ही किती गाणे गायले? मी 4 गाणे गायले आज, कारण आजचा कार्यक्रम माझ्या सगळ्या गुणी कलाकारांचा होता. त्याच्यामध्ये थोडंफार माझं जस्ट की चला मी पण गायला पाहिजे थोडंफार, म्हणजे त्यांनाही वाटतं की नाही काय काहीतरी. आपलं नाव सांगा. मी संगीता भावसार, माझे मिस्टर राजेश भावसार आणि आज जो गिटार वाजत होता बेस गिटार राहुल भावसार. आमच्या 2 ब्रांच आहेत, एक बायपासला आहे, एक गजानन. क्लासेसचे सिंगिंग क्लासेसचे सिंगिंग गजानन मंदिरकडे आहे, एक सिंगिंग क्लासेस आहे आणि बाकी इन्स्ट्रुमेंटचे क्लास आहे. मी प्रोफेशनली डॉक्टर आहे, मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. तर माझा लहानपणापासूनचा छंद आहे गायनाचा. संगीता भावसार मॅडमच्या गायडन्सच्या खाली आम्ही व्यवस्थित मी ते साध्य करू शकते. स्टेज मिळतो, गाण्यामधल्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या मॅडमबरोबर हे करतात, करेक्शन देतात आणि त्याच्यानुसार मग आम्ही बरोबर. या फील्डमध्ये कधी आले तुम्ही? मी सर्वसाधारण 4-5 वर्षापासून आहे मी गाणं म्हणते. काय उद्देश होता त्याच्या? ट्रॅक गिरास कमी होतं, एंटरटेनमेंट नाही, म्हणजे मला लहानपणापासूनच गाण्याची आवड आहे. म्हणजे मला दुसरं कुठलंच फिरायला आवडत नाही किंवा बाकी काहीच नाही, फक्त आपला अभ्यास, नोकरी आणि उरलेल्या वेळात गाणं, बस 3च गोष्टी. मला पण अगदी लहानपणापासून गाण्याचा खूप छंद होता. म्हणजे एक पॅशन म्हटलं तरी चालेल, पण एक पॅशन होतं, पण काही जॉबमुळे वगैरे नाही मला करायला मिळालं ते. संगीतराज अकॅडमी जेव्हापासून जॉईन केली, म्हणजे मी एक चांगल्या गुरुच्या शोधात होते. म्हणजे बरंच ऐकलं आहे की संगीत एवढं सोपं नसतं शिकायला किंवा समजायला, त्याच्यासाठी एक चांगला गुरुच पाहिजे असतो. तर तो चांगला गुरु म्हणजे संगीता मॅमपेक्षा अजून कोणी नसू शकतं. जेव्हा मला संगीतराजमध्ये यायला मिळालं तेव्हा एक चांगल्या गुरु मिळाल्या. त्या जेवढं एफर्ट्स घेतात शिकवायला ते एकदम अप्रतिम आहे, खूपच छान शिकवतात त्या. म्हणजे बेसुरांना सुरात आणण्याचं म्हणतात ते त्यांचं काम आहे. इतकं सुंदर त्यांचं सूर ताल, राजेश सर, संगीता मॅम वगैरे खूप एफर्ट्स घेतात एखाद्याला गाणं शिकवण्यासाठी. आणि तोच कॉन्फिडन्स आम्हाला स्टेजवर एवढ्या लोकांसमोर गायला मिळालं, म्हणजे ते त्यांचंच सगळं क्रेडिट त्यांनाच जातं. तर आज खूप मी आनंदात आहे. खूप मोठं माझं स्वप्न पूर्ण झालं की मी कधीतरी असं वाटायचं की मी केव्हा स्टेजवर जाईल आणि केव्हा गाणं म्हणेल, म्हणजे मी त्यात कॅपेबल होईल तेवढं. हां, हे फर्स्ट टाइम गायले, फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू. तर आता क्रेडिट गोज टू संगीतराज अकॅडमी, संगीता भावसार मॅम आणि राजेश सर. दे आर इनक्रेडिबल पीपल. ओके, थँक्यू. ओके.